नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे पुस्तक घेऊन आले आहे फार इंटरेस्टिंग आणि एका नवीन लेखकाचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे वेटिंग आहे राव. पुण्यातला एक मुलगा मुली बघण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये किंवा उपहारगृहांमध्ये जातो. त्या उपहारगृहांविषयी आणि कांदे पोहे यांचं जे आधुनिक स्वरूप सध्याचं असतं हॉटेल्समध्ये भेटणं, तसंही पुणेकरांविषयी एक आरोप केला जातोच की एकूणच पुणेकर खूप हॉटेल्समध्ये खातात किंवा बाहेर खातात. तर ह्या वेगवेगळ्या हॉटेल्सविषयी, पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध उपहारगृहांविषयी स्वागत पाटणकर यांनी काय लिहिलंय हे या पुस्तकात आपण वाचूया. ही सर्व ठिकाणं पुणेकरांना तर फारच परिचयाची आहेत. सुजाता मस्तानी, सुरवेज प्युअर नॉनव्हेज, त्यापैकी एक लेख मी वाचणार आहे. त्या लेखाचं नाव आहे मुलाचे पाय दर्शनमध्ये दिसतात. हे पुस्तक रसिक आंतरभारती यांनी छापलेलं आहे आणि या पुस्तकाला निपुण धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. हे पुस्तक जरूर वाचा. यातला लेख मी आता वाचते. मुलाचे पाय दर्शनमध्ये दिसतात. ठरलं तर मग आता पोरी बघायच्या. कांदे पोहे या प्रकरणाचं एक भारी असतं. पोरी बघायला चाललोय किंवा पोरगी कशी वाटली यावर आईबाबांशी एकदम खुली चर्चा करता येते. अर्थात पोरगी कशी आहे, टवका, सामान, हॉट हे असं थेट नाही बोलता येत, पण सोज्वळ, साधी आहे या अशा सरळ संस्कारी भाषेत आपली मतं घरच्यांसमोर मांडता येतात. असो, पाटील काकांच्या सल्ल्याला मान देऊन मी विवाह संस्थेत नाव नोंदवायला तयार झालो. तेवढ्यापुरतं मला छान, उत्साही आणि हलकं वाटत होतं. पुढे काय वाढून ठेवलंय याची शून्य कल्पना असल्यामुळे असेल कदाचित. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर काय, आई कागद आणि पेन घेऊन बसली होती. उंची 5 फूट 4 इंच हे शब्द मला पुसटसे दिसले. 2 मिनिटं ट्यूब पेटली नाही. पगार 40,000 या शब्दांवर नजर गेली आणि क्षणात झोपेतून जागा झालो. आईला हे आपल्याबद्दलच चाललंय. आई हे काय आहे? आपण उगाच जरा येडाबनके पेढा खायचा प्रयत्न केला, पण आईच ती, आपला बापच एकदम. तुझं वजन किती रे गबरू? आईने ऐकून न ऐकल्यासारखं करत मलाच उलटा प्रश्न विचारला. कांदे पोहेवाले डाएट करायला लावणार आहेत का? वजन कसलं विचारतेस? मी मुद्द्यावर आलो. अरे शून्या, वजन दिलं की समोरच्या पार्टीला अंदाज येतो जाडीचा. तुम्ही फोटो ढेरी लपवता आणि मग प्रत्यक्ष भेटलं की येते पंचाईत. आई बोलत असताना मी हळूच माझं पोट आत घेऊन आरशात बघायला लागलो. अरे मुलाचं वजन 100 किलो आणि मुलीचं वजन 50 किलो. बरं दिसतं का ते? असं काही नाही. दुनिया बदल गई है माँ, दिल मिलने चाहिए, वजने नहीं. गुपचूप चहा घे असं म्हणत तिने वजनासमोर 75 किलो असा आकडा लिहून टाकला. आपल्या आईला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं या गोष्टीची मला पुन्हा एकदा खात्री पटली. तिनेच सगळा फॉर्म भरला. मास्टर्सच्या ॲडमिशन फॉर्म नंतर भरला गेलेला हा माझा पहिला फॉर्म, लग्नासाठीचा. तो भरलेला फॉर्म आईने माझ्यासमोर ठेवला. शेवटचा भाग तू भर रे शोन्या घोड्या असं म्हणत माझ्या डोक्यावर हात फिरवून ती म्हणाली. आत्तापर्यंत सगळं खेळीमेळीत सुरू होतं. मला फारसा लोड आला नव्हता. आई फॉर्म भरतीये, बाबा पैसे भरतायत, हे एवढंच कांदे पोह्याबद्दल सुरू होतं. तो फॉर्म हातात घेतल्यानंतर मात्र मला एका शॉटमध्ये घाम फुटला. वधू अपेक्षा असा काहीतरी तो शेवटचा भाग होता. 12वीच्या परीक्षेला बसल्यासारखं वाटलं. हातपाय गळून गेले. बायको कशी पाहिजे या प्रश्नाचं उत्तरच माझ्याकडे नव्हतं. खरं तर हा प्रश्नच मी कधी मला विचारला नव्हता. स्वतःची लाज पण वाटली आणि खरं तर थोडीशी फाटली. डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला. एखादा बॅट्समन पॅव्हिलियनमधून पिचवर खेळायला जात असताना त्याच्या पोटात जे काही होत असेल तेच माझं झालं. माझी मॅच्युरिटी बघा ना. बायको कशी पाहिजे याचं उत्तर शोधताना डोळे मिटल्यावर मला पॅव्हिलियन, बॅटिंग हे सगळं दिसायला लागलं. यातच मला माझं गांभीर्य कळून आलं. आई कदाचित लांबून हे बघत होती. माझी तंतरलेली बघून ती पुन्हा माझ्याजवळ आली आणि तिने काळजीने मला विचारलं, काय मग, कशी हवी आहे बायको? चांगली सून होईल अशी. आईसमोर सगळा आत्मविश्वास परत येतो. आत्ता पण तसंच झालं. असं लिहिलंस तर तुला कोणी साधं भेटायला पण येणार नाही. आईने मला तिच्यासमोर बसवलं. कधी विचार केलायस का कशी बायको हवी आहे तुला? मी नाही अशी फक्त मान डोलावली. नोकरी करणारी हवी का नको? हो, नोकरी तर पाहिजेच. आपल्या एकट्याच्या 40,000 पगारात घंटा काही संसार होणार नाही हे मात्र नक्की माहीत होतं. त्यामुळे बाकी काही असू दे, बायको नोकरी करणारी हवीच हा इशारा माझ्या मेंदूने हृदयाला दिला.
छान. हा एकच प्रश्न परवा एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये स्वप्नील जोशींनी मुक्ता बर्वेला विचारला होता म्हणून मला तो माहिती. आईने हा फिल्मी बॉम्ब टाकला आणि तो फॉर्म माझ्याकडून काढून घेतला. मी तिच्याकडे बघत बसलो होतो. असा काय बघतोस रे? मी पण काही रोज हा फॉर्म भरत नाही. तुझ्यासारखीच नवखी आहे मी यात. अरे हो की, कांदे पोहे पद्धतीने सासू व्हायची तिचीही पहिलीच वेळ होती. जसा तो फॉर्म माझ्याकडून आईकडे गेला तसा माझ्या मनावरचा सगळा ताणच निघून गेला. पुन्हा एकदा हिरोसारखा मी सगळीकडे बागडायला लागलो. आईबाबांनी पुढे काय काय केलं, किती पैसे भरले, तो फॉर्म घेऊन ते कुठे गेले यातलं मला काहीही माहीत नव्हतं. माहीत करून घ्यायची इच्छा आणि गरज काहीच वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा आईबाबा चक्क टीव्ही समोर नव्हते. आतल्या खोलीत माझ्या कम्प्युटर समोर बसले होते. आईच्या हातात डायरी होती. तिच्यात बघून ती बाबांना काहीतरी सांगत होती. अहो, कॅपिटल एम, स्मॉल नाही. मग कसं ते सांग ना मला, स्मॉल काय आणि कॅपिटल काय, त्यांनी काय फरक पडतो? अक्षर तर तेच आहे ना. बाबा वैतागून म्हणाले. अहो, पासवर्ड असतो तोच कसा असेल? असं काहीतरी त्यांचं गंमतशीर संभाषण सुरू होतं. एक एक अक्षर शोधून बोटानी बाबा हळूहळू काहीतरी टाईप करत होते आणि आईचा धीर संपत आला होता. हा, आता ते खाली लॉग इन बटन दिसतंय ते क्लिक करा. तेवढं कळतंय का मला? अडाणी नाही आहे मी. आईनी नवीन बँक अकाउंट उघडलंय असं मला वाटलं. हां, झालं लॉग इन. काहीतरी पराक्रम केल्यासारखे बाबा म्हणाले. अरे बाळा, तू पण आलास का? ये ये ये, बस इकडे. ज्याच्या लग्नासाठी मुली बघतायत त्याला बाळा अशी हाक मारणं आईलाच फक्त जमू शकतं. मी आईजवळ जाऊन बसलो. काय ग, कुठे अकाउंट उघडलंय तुम्ही? नवीन शेअर ब्रोकर वगैरे का? अरे लेका, ब्रोकर कसला, हे सगळं सुनबाईंसाठी चाललंय तुझ्या आईचं. आता आईचं मन मात्र मोडू नकोस हा. विनोदानी बाबा बोलून गेले. ही सगळी चर्चा सुरू असताना माझं लक्ष स्क्रीनवर गेलं आणि तोंड ऑ करून तसंच उघडं राहिलं. तेव्हा फॉर्मात असलेल्या ऑर्कुट सारखी आणि नुकतंच सुरू झालेल्या फेसबुकमधल्या अनुरूपचा स्क्रीन, त्यात फक्त मुलींचे फोटो. त्यावर क्लिक केलं की त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, त्यांचे अजून काही फोटोज आणि त्यांच्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा असं सगळं लिहिलं होतं. फोटो आवडला की माहिती बघायची. तीही जर पटली, आवडली तर त्यांच्या ईमेल आयडीवर त्यांना मेल पाठवायचा आणि त्यांना सुद्धा आपलं स्थळ आवडलं तर मग भेटायचं कुठे वगैरे वगैरे पुढचं सगळं ठरवायचं. अशी एकंदरीत सगळी प्रोसेस होती. हे ऑनलाईन प्रकरण हा माझ्यासाठी धक्काच होता. मला वाटलं होतं की कुणीतरी मावशी किंवा बिल्डिंगमधल्या काकू स्थळं सुचवणार, मग आई त्यांना फोन करणार, हे असं काहीतरी असेल. पण हे अनुरूपच्या संकेतस्थळांनी कांदे पोह्यात जान आणली होती. हा, आई बाबा आणि मी असं एकत्र बसून ऑनलाईन पद्धतीने मुली बघायला लागलो. सुरुवात खूप मजेदार होती. जसं काही या सगळ्या ऑनलाईन दिसणाऱ्या मुली मला हो म्हणून बसल्या आहेत आणि आपणच फक्त आता निवड करणं बाकी आहे, अशा आवेशात आम्ही ती सगळी स्थळं बघायला लागलो. हळूहळू वेबसाईट कळायला लागली. आईबाबांना पण कळायला लागली. हां, ती डावीकडून तिसरी क्लिक कर, ही नको, ही उंच आहे रे, ही बघा बाबा IIT पासआउट आहे, झेपेल का रे तुला, अशी शेरेबाजी ऐकायला लागली. नंतर नंतर हे फारच वाढलं. मला लाज वाटते, तुम्ही बघा, मी नंतर बघतो एकटा, असं मी शेवटी त्यांना सांगितलं. हे बघ इकडे ॲड टू शॉर्टलिस्ट नावाचं सेक्शन आहे. कुणी आवडलं तर त्यात ते स्थळ ॲड कर. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलाला आई वेबसाईट समजावून सांगत होती. मी शांतपणे ऐकून घेतलं आणि खोलीतून काढता पाय घेतला. आई बाबा मात्र एकदम बिझी झाले होते. कसलंच भान राहिलं नव्हतं त्यांना. वेळेचं तर अजिबात नाही. रोज बरोबर 7:15 झाले की जेवणाच्या टेबलावर भूक भूक करणारे बाबा आज 9 वाजले तरी कम्प्युटर समोरच होते. मी किचनमध्ये काहीतरी खुडबुड सुरू केल्यावर मात्र ते बाहेर आले. 7-8 शॉर्टलिस्ट केल्या आहेत, बघून घे. चेहऱ्यावर एक प्रकारची एक्साइटमेंट होती. काय सांगा, इफ ऑल गोज वेल या 7-8 जणींपैकी एक जण आमच्या कुटुंबाची घटक होणार होती. माझी बायको आणि त्यांची सून होणार होती. याच टेबलावर माझ्याबरोबर जेवायला बसणार होती. अरे बाप रे, एक ना अनेक विचार मनात येत होते. अशी अस्वस्थता आली की मी नकळत खूप खायला लागतो. दुप्पट पोळ्या आणि भात खाऊन मी माझ्या रूममध्ये गेलो. अनुरूपची साईट स्क्रीनवर दिसत होती. कम्प्युटर समोरच्या खुर्चीवर बसलो. उत्साह वाटेना. सरळ मी तो मॉनिटर बंद करून झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा जाग आली. घाईघाईत ऑफिसला निघालो. निघतानाच आई दाराजवळ आली. त्या 7-8 लोकांना मेल किंवा फोन करून ठेवते. पहिल्या 2लाच कर. माझ्या तोंडून हे उत्तर का आलं मला माहीत नाही, पण आलं बाबा. कदाचित ऑफिसची घाई असेल, विषय जास्त वाढवायचा नसेल किंवा आईच्या उत्साहावर पाणी फिरवायचं नसेल. काहीतरी वाटलं आणि मी हे उत्तर देऊन पटकन घराबाहेर पडलो.
दुपारी ऑफिसमध्ये काम करत असताना नाही, खरं तर मित्रांबरोबर कॉफी ब्रेकमध्ये मसालेदार गॉसिप सुरू असताना मोबाईलवर SMS येऊन धडकला. आजकाल अर्ध्याहून अधिक मेसेजेस क्रेडिट कार्डवाल्यांचेच असतात, त्यामुळे फारसं लक्ष न देता मी तो मेसेज जनरल बघितला. हाय, दिस इज नम्रता. Looks like our parents have talked this morning. They are okay if we, just you and me, meet outside. Or even at home with everyone. Please let me know as your convenience. Between they got connected through Anurup. Let me know. Thanks. बोमला. मुलगी भेटायला बोलवते ही चांगलीच गोष्ट होती, पण मॅरेज ब्युरो, आई बाबा, घर की बाहेर, हे सगळे शब्द त्या भेटीशी निगडीत झाल्यावर सगळा मूड, टोन सगळं बदलतं राव. माझं तसंच झालं. मेसेज वाचता वाचता बोटांना घाम फुटला. हे आपल्याला झेपणार आहे का, असं काहीतरी वाटायला लागलं. पुढचे 2 तास स्वतःला इतकं कामात गुंतवून टाकलं मी. मला एवढं मनापासून काम करताना बघून आजूबाजूचे लोक कदाचित वेडे झाले असतील. मग ब्रेक घेतला. एकदम न्यूट्रल झालेल्या मनाने मी तो मेसेज पुन्हा वाचला. आयला, पण ही नम्रता नक्की कोण ते काही कळेना. तेव्हा मोबाईलवरून वेबसाईट्स जास्त बघता यायच्या नाहीत. मग ऑफिसमधल्याच एका कोपऱ्यातल्या कॉन्फरन्स रूममध्ये गेलो. तिकडचा कम्प्युटर सुरू केला. कोपऱ्यातली रूम असल्याने मला सगळं ऑफिस दिसत होतं, पण बाहेरून कुणालाही माझ्या कम्प्युटरचा स्क्रीन दिसत नव्हता. लहानपणी लपून फॅशन TV बघायचो ना, त्याचा आज उपयोग झाला. पटकन अनुरूपची वेबसाईट उघडली, लॉग इन केलं, शॉर्टलिस्टेड प्रोफाईल्समध्ये गेलो, निवडलेली स्थळं बघायला लागलो. आई काही शांत बसली नाहीये हे चटकन लक्षात आलं. आज सकाळी 7-8च मुली निवडल्या होत्या, तर दुपारपर्यंत तो आकडा 20च्या पलीकडे गेला होता. नेमका सांगायचा तर 22 होता. 2 टीम्स करून क्रिकेटची मॅच खेळवावी की काय, असा एक विचार माझं मन हलकं करून गेला. नम्रताला शोधलं. नम्रता चाफळकर. IT, उंची 5'2", फोटो सगळं एकदम ओके होतं. मन शांत झालं होतं. भेटायला काय हरकत आहे, बघू तरी काय असतं हे भेटणं, असं वाटून गेलं. भेटायचं कुठे, घरी का बाहेर, हा प्रश्न होता, पण उत्तर फार सोपं होतं. एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत स्वप्नील मुक्ताला बाहेरच भेटताना बघितलं होतं, त्यामुळे बाहेरच भेटायचं ठरलं. मोबाईल हातात घेतला, पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आणि जय हिंद असं मनात म्हणून मी टायपिंग सुरू केलं. हे नम्रता. बॅकस्पेस डिलीट. हाय नम्रता, हाव यू. बॅकस्पेस डिलीट. चायला, अनोळखी लोकांशी बोलताना औपचारिक मेसेज करावा की जसे आपण आहोत तसा मेसेज करावा, हे काय कळेनासं झालं. काहीही टाईप केलं की ते खोडलं जात होतं. इंग्लिशमध्येच लिहावं की आपलं अँग्लो मराठीत. काय पाठवलं की तिच्यासमोर आपली चांगली इमेज पडेल, आणि चांगली इमेज म्हणजे नक्की काय, आणि का बरं आपण तिला इम्प्रेस करत बसायचं, वाटेल त्या विचारांची स्पर्धाच सुरू झाली. पण मेसेजचं एक बरं असतं, बिंदास पाठवून द्यायचा. समोरच्याला काही वाटलं तरी त्याचा चेहरा कुठे दिसत असतो आपल्याला. स्वतःला धीर दिला. लेका, एवढ्या मैत्रिणी आहेत, कुठे घाबरतोस एका अनोळखी मुलीला. भीड पोरा भीड. हाय नम्रता. ओ येस, आई टोल्ड मी अबाउट यू. आय वॉज अबाउट टू मेसेज यू. ग्लॅड दॅट वी कॅन मीट आउटसाईड. घरी भेटणं जरा ऑकवर्ड होईल, सो लेट मी नो वेअर अँड वेन. आय एम अवेलेबल एनी डे आफ्टर 6 PM. दिला पाठवून बिनधास्त. थोडं खोटं पण बोललो आणि थोडं मराठीतही. FC रोड एनी कॉफी शॉप, तिचा मेसेज आला. मी रिप्लाय करणार तेवढ्यात तिचा अजून एक मेसेज आला. FC रोड विल बी टू क्राउडेड. एनी प्लेस नियर डेक्कन, प्रभात रोड एरिया. दर्शन टुमॉरो 6 PM. मी लगेच रिप्लाय दिला. प्रभात रस्ता, भांडारकर रस्त्यावर काही छोटे कॉफी शॉप्स होते, पण मला त्या कृत्रिम वातावरणावर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. प्रभात रस्ता म्हणल्या आपल्यासमोर अर्थातच दर्शनचं नाव आलं. ओ डन, सी यू ॲट 6. तिनेही लगेच रिप्लाय दिला. नोकरीच्या मुलाखतीला जाताना सुद्धा एवढा विचार केला नसेल जेवढा विचार दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना मी करत होतो. विचाराचा मुद्दा काय तर कपडे कुठले घालायचे, प्रॉपर फॉर्मल शर्ट की बिझनेस कॅज्युअल की फुल कॅज्युअल, की आत्ता ऑफिसला नेहमीचेच कपडे घालू आणि ऑफिसमधनं निघताना कांदे पोहे स्पेशल छान कपडे घालून जाऊ. मध्यमवर्गीय सोप्पा मार्ग निवडला. काळी जीन्स आणि फॉर्मल शर्ट ऑफिससाठी घातला आणि दुसरा अजून एक बरा शर्ट बॅगमध्ये घेतला. पाट्या टाकत ऑफिसचा दिवस संपवला. पटकन वॉशरूममध्ये जाऊन शर्ट बदलला, मस्त डिओ मारला. निघताना ऑफिसमधले लोक बघत राहिले. काहीतरी डाऊट आला असेल बहुतेक त्यांना. ते माझ्याकडे बघून काहीतरी बोलतायत, गाल्यातल्या गाल्यात हसतायत असा भास मला व्हायला लागला.
5ला चिंचवडून निघालो ते 6ला डेक्कनला पोचलो. काहीही आणि कितीही ताण असला तरी वेळेत पोचायचं हा आपला एकच नियम आपण पाळतो. दर्शन समोरच पार्किंग केलं. चेहरा जरा बरा आहे ना ते बाईकच्या आरशात बघून घेतलं. शर्ट शहाण्या माणसासारखा पॅन्टमध्ये इन केला. डेब्यू मॅचच्या पहिल्या इनिंगसाठी वॉर्मअप करून स्टान्स वगैरे घेऊन तयार झालो. तेवढ्यात बॉलरचा म्हणजे नम्रताचा नम्र मेसेज आला, अजून 15 मिनिटं लागतील, सॉरी. अगं नो प्रॉब्लेम. आपण वेळेवर आणि ती उशिरा. पहिला पॉईंट मी जिंकलो होतो. हे असं माझ्या मनात का येत होतं हे काही मला माहीत नाही. दर्शन शेजारच्या रिगल बेकरीकडे लक्ष गेलं. गरवारे शाळेतली मुलं पॅटिस केक खाताना दिसली. दर्शनमधला एक वेटर चना भटोऱ्याची ऑर्डर घेऊन एका टेबलाकडे निघाला होता. 2 मावश्या बसल्या होत्या. त्यांनी काटा चमच्यानी तो भटोरा फोडला. आतली वाफ बाहेर पडायला लागली. ते पाहून माझ्या मनात गेल्या 30 वर्षातलं दर्शन प्रेम जागं झालं. मनात एक फ्लॅशबॅक सुरू झाला. घनदाट झाडी, शांत रस्ते आणि देखण्या मोठ्या भक्कम जुन्या अवाढव्य बंगल्यांनी सजलेला प्रभात रस्ता. हा प्रभात रस्ता कर्वे रस्त्याला जिथे मिळतो त्याच मोक्याच्या ठिकाणी 1976 साली एका दुकानात एक रेस्टॉरंट सुरू झालं. हॉटेल दर्शन. काय तर म्हणे मल्टी कुझिन रेस्टॉरंट. बाहेर जाऊन राईस प्लेट खाऊन येणं म्हणजे हॉटेलात जाऊन येणं असा समज असलेल्या पुण्यात हे मल्टी कुझिन रेस्टॉरंट चालू झालं होतं. तेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता. पण काही खवय्या लोकांशी चर्चा केल्यावर असं कळलं की प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या वेगळ्याच चवीची आवड आणि फॅशन असलेल्या लोकांसाठीच सुरुवातीला केलेली ती एक सोय आहे असा दर्शनबद्दल गोड गैरसमज झाला होता. काहीही असू दे, आपली जीभ ही आपल्या मनाचा वीक पॉइंट असते. जिभेला एकदा चव एखादी पटली की सगळं बदलायला लागतं. दर्शनच्या बाबतीत असंच झालं. मोठ्या लोकांचं हॉटेल या समजुतीतनं बाहेर पडून ते खऱ्या खुऱ्या खवय्यांचं कधी झालं हे पुण्यालाही कळलं नाही. आमचे आईबाबा पण त्यातलेच एक. सुवर्णरेखा, स्वीकार अशा ठिकाणी जाऊन पोळी भाजी खाण्यात धन्यता मानणारे तेही दर्शनचे चाहते झाले. तेही त्यांच्या नकळत. गेल्या काही वर्षात पुण्याची खाद्य संस्कृती बदलली आहे. त्याची बीजं दर्शनमध्येच रुजली असणार हे नक्की. दर्शनच्या बाजूला रिगल बेकरीत लाल रंगाचा खोबऱ्याचा केक मिळायचा. तो आपला लहानपणापासूनचा एकदम आवडता. आईबाबांना याची पूर्ण कल्पना होती. डेक्कनवर चक्कर मारली की आमच्यासाठी तो केक घ्यायला त्यांची पावलं रिगलकडे आपसुकू वळायची. असंच एकदा संध्याकाळी रिगलमध्ये चाललेलो असताना खमंग वास आला. वेगळाच वास होता तो. चटकन भूकच लागली. इतकी की गेले 2-1 दिवस उपाशी राहिलोत की काय असं वाटायला लागलं. आणि थँक गॉड की फक्त मला नाही तर आम्हाला सगळ्यांनाच तसंच वाटलं. मान वळवायला नाकानी मेंदूला भाग पाडलं. वळलो तर काय, दर्शनमधनं तो खमंग वास येत होता. पण पावलं काही दर्शनमध्ये वळत नव्हती. ती हिंमतच होत नव्हती. शेवटी नाक, डोळे, पोटातले कावळे आणि मन यांनी पूर्ण ताकदीनिशी आपल्या पावलांसकट आम्हाला दर्शनच्या दिशेने वळवलं. इतके दिवस बाहेरून बघायचं धाडस करणारं आमचं मध्यमवर्गीय कुटुंब आज चक्क दर्शनच्या आत गेलं. तिकडच्या प्लास्टिकच्या रंगीत खुर्च्यांवर आम्ही बसलो. मेन्यू कार्ड आलं. देशी खाण्यापलीकडे जायची तेव्हा धमक नव्हती. त्यामुळे अर्थातच मेक्सिकन, इटालियन मेन्यूची पानं न बघता उलटली गेली आणि सरळ क्लब सँडविच, चना भटुरा आणि मँगो मिल्कशेक अशी ऑर्डर दिली गेली. आयुष्यात पहिल्यांदाच सँडविचवरचं किसलेलं चीज बघायला मिळत होतं. न राहून ते चीज मी आधीच खाऊन टाकलं. गंमत वाटत होती. मऊ ब्रेड आणि आतमध्ये पुदिन्याची चटणी. ते उरलेलं सँडविच सगळ्यांनी मिळून सटकन संपवलं आणि मग वेळ आली ज्याचा वास आम्हाला तिकडे घेऊन आला होता त्याला घट्ट मिठी मारण्याची. चना भटुरा. पंजाबी मसाल्यामध्ये केलेले गरम गरम छोले. ना खूप तिखट ना गिळगिळीत, एकदम मापात शिजलेले. त्याबरोबर टम्म फुगलेला भटुरा, एक हिरवी मिरची, कांदा आणि लिंबू. ते बघून माझा इवलाचा चेहरा मोठा झाला होता. आपल्याला कोणी फोडूच नाही रे अशा नजरेने तो भटुरा माझ्याकडे बघत होता. फोड रे बिंदास्त असं मला म्हणून बाबांनी तो भटुरा माझ्याकडे सरकवला. आपल्या मुलाचा आनंद कशात आहे हे आईबाबांना बरोबर माहीत असतं. मी खुश झालो. काटा चमचा घेऊन भटोऱ्याला टोचला. गरम वाफ बाहेर पडायला लागली. गरमागरम भटोऱ्याचा घास घेतला आणि छोल्यात बुडवून खाल्ला. डोळ्यातली चमक सगळं सांगत होती. तसंही माझ्या तोंडाने सांगायला मला वेळ तरी कुठे होता. पुढची 10-1 मिनिटं मी, छोले आणि भटुरे आमचा लव्ह ट्रायंगल सुरू होता. छोल्यांचा मसाला माझ्या बोटांना मेकअप करून माझ्याकडे बघत हसत होता. शेपू आणि पोळी खाताना कसं तोंड असतं तुझं? हळूच काट्या चमच्याने टोचून आईने मला विचारलं. अशा प्रश्नांना उत्तर द्यायची नसतात हे आपल्याला त्या वयापासूनच कळलं होतं.
आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी स्वतःहूनच वेटरला हाक मारून अजून एक चना बटोरा अशी ऑर्डर देऊन टाकली. अशा वेळेला कुठून एवढा आत्मविश्वास येतो काही कळत नाही. पण हे पोरग टवाळ आणि खवय्या होणार त्या बाबतीतले सगळे गुण याच्यात लपलेले आहेत असं वाटून माझे पाय आमच्या घरच्यांना तेव्हा दर्शनच्या पाळण्यातच दिसले होते. चना बटोरा सँडविचवर ताव मारून झाल्यावर मग आला डेझर्ट टाईम. मिल्कशेक बरोबर आईस्क्रीम, कस्टर्ड हेही ऑर्डर झालं होतं. या सगळ्या गोष्टी कधी घरी कधी लोकांकडे यादी खाल्ल्या होत्याच, पण आज पहिल्यांदाच छान वेगवेगळ्या आकारांच्या ग्लासमध्ये स्ट्रॉवर लावलेल्या छत्रीबरोबर आणि कस्टर्डवर अलगद सोडलेल्या चेरीबरोबर खात होतो. ही अशी छान सजवून एखादी गोष्ट आपल्यासमोर ठेवली की आपण खास होत असं आपल्याला वाटायला लागतं. आयुष्यात दर्शनमध्ये पहिल्यांदा असं वाटलं आणि वयाच्या 10व्या वर्षीच दर्शननं सुद्धा मनात एकदम खास जागा पटकवली. डेक्कन जिमखाना परिसराची जादूच वेगळी. साधारण 1960मध्ये कर्नाटकवरून आप्पा डेक्कनवर आला आणि त्यांनी डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउंड शेजारी आप्पा कॅन्टीन सुरू केलं. 2-3 लाकडी टेबलं ठेवून केवळ खिचडी काकडी, मटार उसळ ब्रेड आणि आप्पाचे स्पेशल वडे यांनी समस्त पुणेकरांवर राज्य करायला सुरुवात केली. आप्पाच्या हातची चव ही वेगळ्याच क्लासची होती. त्यामुळे इकडे सगळ्या क्लासचे पुणेकर येऊन मनसोक्तपणे आस्वाद घ्यायला लागले. आप्पांनी इतिहास रचला आणि त्याची खिचडी काकडी जगभरात फेमस झाली. याच डेक्कन जिमखान्याच्या दुसऱ्या बाजूला दर्शन सुरू झालं. इटालियन, मेक्सिकन आणि पंजाबी चवींवर ते पुणेकरांच्या मनात ठसलं. काही वर्षांनी आप्पा आणि दर्शन यांच्यामध्ये चितळ्यांनी त्यांचं दुकान सुरू केलं. एवढ्या वैविध्यपूर्ण चविष्ट जागांनी वेढलेलं असं डेक्कन जिमखाना हे एकमेव क्रिकेट ग्राउंड असावं. माझ्यासाठी तर हा डेक्कन कॉर्नर म्हणजे गोल्डन ट्रँगल होऊन गेला होता. त्यानंतर दर्शन नेहमीचंच झालं. 2003ची गोष्ट असेल. दर्शननी दुपारी 1 ते 4 या वेळात 200 रुपयात अनलिमिटेड डेझर्ट मेन्यू अशी एक ऑफर ठेवली होती. कॉलेजचा आमचा सगळा ग्रुप तिकडे गेला आणि डेझर्ट मेन्यूतला अक्षरशः सगळ्या पदार्थांची आम्ही चव चाखली. नुसती चव चाखून थांबलो नाही तर ते चाटून पुसून साफ केलं. 1 ते 4 सगळा वेळ आम्ही तिकडे बसून होतो आणि 4 नंतर मात्र उठायची सोय नव्हती. फुल होणं म्हणजे काय हे मला तेव्हा कळलं होतं. तेवढ्यात दर्शनचे मालक तिकडे आले आणि एखादा मिल्कशेक घेणार का? 4 वाजलेत पण आमच्याकडून स्पेशल असं त्यांनी मजेत नाही तर प्रेमाने विचारलं. अहो काका, एवढं खाल्लंय, आता अजून कुठे? मित्रांनो, जे इथे खायला येतात त्यांचं समाधान महत्वाचं. आवडले आपल्याला ते काका. जरा फिल्मी होतं वाक्य, पण इथे आल्यावर खास वाटतं हे पुन्हा एकदा पटलं. आम्ही कॉलेजमध्ये असताना दर्शनवाल्यांनी एक योजना सुरू केली, शिकता शिकता कमवा. या योजनेतून गरजू तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन हे दर्शनवाले फक्त जिभेचे चोचले पुरवत नव्हते तर पुणेकरांचं आयुष्य पण चविष्ट करत होते. वर्षानुवर्ष दर्शनबरोबर नातं जोडलं गेलं होतं. पण कसं काय कुणास ठाऊक, ज्यासाठी हे हॉटेल सुरू झालं होतं ती गोष्ट कधीच चाखून बघितली गेली नाही. मेक्सिकन फूड. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतलं एक काम संपवून पुण्यात आल्यावर दर्शनमध्ये गेलो मुद्दाम फक्त मेक्सिकन खायला. म्हटलं बघू तरी नक्की काय देतात हे. बटोऱ्याकडे त्या दिवशी मी ढुंकूनही पाहिलं नाही. वेज एन्चिलाडाज, फ्राईड भाज्या, मेक्सिकन सॉस, टॉर्टिला आणि भरपूर चीज. मनात भीती होती, हे लोक इंडियन व्हर्जन करून वाट लावतील की काय. पूर्वी खाल्लं असतं तर अशी काही शंका आली नसती, पण आता परदेशवादी झाल्यामुळे शिंग फुटली होती ना. एन्चिलाडाचा पहिला घास घेतला आणि त्या घासानी मला माझ्या शिंगांसकट जमिनीवर आणलं. बोलती बंद. दर्शनवाल्यांना हा प्रकार एकदम सही जमला होता. इतका सही की US मधल्या काही हॉटेलवाल्यांना जाऊन सांगावंसं वाटलं, अरे आमच्या प्रभात रस्त्यावर जा आणि शिका दर्शनवाल्यांकडून. एका फाईटीत सगळा वेज एन्चिलाडा संपवला. दर्शनच्या इतक्या वर्षांमधल्या सहवासात हा मेक्सिकन स्वभाव मी कसा काय ओळखू शकलो नाही याचं मलाच वाईट वाटायला लागलं. दुसरीकडे त्या चना भटोऱ्याबरोबर आपण गद्दारी तर करत नाही होत ना अशी भीतीही वाटायला लागली. या ताणामुळे दर्शनमधल्या भेटीगाठी अजून वाढल्या. आज 30 वर्ष झाली तरी आमच्या ढेरीला घेऊन ते पाय दर्शनमध्येच आपसूक वळले जातात, कारण इथे आलं की खास वाटतं. कदाचित या खास वाटण्यामुळेच प्रभात रस्ता हा भाग नम्रतानी सांगितल्याबरोबर चटकन दर्शन हे नाव माझ्या तोंडून बाहेर आलं असावं. मी आठवणीत एवढा गुंतलो होतो की नकळत आत जाऊन एका टेबलावर बसलो. आय एम हिअर, वेअर आर यू? इनसाइड, 3rd टेबल ऑन राईट, ब्लू शर्ट, लॉल.
आता मी हे लॉल का लिहिलं हे काही मला समजलं नाही. लॉल म्हणजे लाफ आउट लाऊड. आणि टेबलचं स्पेलिंग चुकवून आपण माती खाल्ली आहे हे सुद्धा तेवढ्यात माझ्या लक्षात आलं. कदाचित दर्शनच्या रम्य आठवणींतून बाहेर पडून मी पुन्हा नर्वस मोडमध्ये जायला लागलो होतो. ती आत माझ्या टेबलापाशी यायला लागणाऱ्या 50 सेकंदात मी स्वतःला समजावून सांगितलं, अगदी ठणकावून सांगितलं, नर्वस व्हायचं नाही. देर इज नथिंग टू लूज. कूल राहा. एक गेली तर 56 येतील. हा गोविंदाचा डायलॉग सुद्धा मी मनात म्हणून बघितला. गालातल्या गालात हसू आलं. तेवढ्यात ती समोर आली. हिरवा टॉप आणि काळी पॅन्ट, दोन्ही एकदम फॉर्मल. चेहऱ्यावर मेकअप, लिपस्टिक वगैरे सगळं. किंचित जाड पण एकदम कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज. चायला हे असं तिच्याकडे नखशिकांत बघणं किती विचित्र होतं. पण बाह्य रूपावरून अंदाज बांधणं ही वाईट सवय असते, तीच मला लागली होती. ती टेबलाजवळ आल्या आल्या मी उभा राहिलो. पुण्याची खाद्य संस्कृती बदलण्याबरोबरच पुण्यातल्या मुलींमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षात कमालीचा बदल झालाय हे दर्शनमध्येच बसून माझ्या लक्षात आलं. आम्ही शाळेत असताना कुणा मुलीने आयब्रोज जरी केल्या तरी आम्ही तिला मेकअप करणारी, फॅड फॅशन असणारी मुलगी समजायचो. पण आता तसं नव्हतं. मुली बदलल्या होत्या. हाय, मी नम्रता. तिनं शेकहँड करत SMS सारखीच फॉर्मल सुरुवात केली. दोघंही खाली बसलो. आधी तिने पाणी प्यायलं, मग ती इकडे तिकडे बघायला लागली. मग मी पाणी प्यायलो, मी इकडे तिकडे बघायला लागलो. 3-4 मिनिटांची अतिशय अवघडलेली निशब्दता, भयान शांतता. त्या शांततेचा भंग झाला तो वेटर काकांमुळे. ऑर्डर. हो, 1 चना बटोरा मला. मी चटकन ऑर्डर देऊनही टाकली. सभ्य माणसासारखं आधी तिला विचारणं आणि एक रीत म्हणून फक्त कॉफीच सांगणं हे बहुतेक तिला अपेक्षित असावं. हे कांदे पोहे होते, मिड वीक डिनर विथ फ्रेंड नाही. पण आपल्याला हे कळतच नाही ना. आता तिकडे अख्खी जनता चवीने हे मसालेदार छोले खात होती. मी कसा आणि का कंट्रोल करायचा? मी तिच्या त्या अस्वस्थ कटाक्षांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. आणि मला 1 कॉफी, नो शुगर प्लीज, तिने ऑर्डर दिली. मॅडम हेल्थ कॉन्शियस वगैरे आहेत हे जाणवलं. वेटर गेले तरी नकोशी शांतता तशीच होती. ही आपली पहिलीच वेळ, म्हणजे माझी पहिलीच वेळ. तिचा चेहरा बघून आपलं, माझं असे शब्द मी बदलले. त्यामुळे मी जरा ऑकवर्ड आहे. दॅट्स ओके. हा एवढाच प्रतिसाद आला. यावरून तिची पहिलीच वेळ आहे की तिला आधीचा अनुभव आहे हे काहीच मला समजलं नाही. पण मी नवखा आहे एवढं मात्र तिला समजलं होतं. तिनं संभाषणाची किल्ली स्वतःकडे घेतली. सो फ्रॉम वेअर you've डन युअर ग्रॅज्युएशन? ही अशी माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. मी मख्खासारखा उत्तर देत बसलो. अँड पोस्ट दॅट यू वर्किंग इन द सेम कंपनी? तू एकटाच आहेस की भाऊ बहीण? पुण्यातच राहायचं आहे का दुसरीकडे किंवा UK US विचार आहे? एनी अफेअर्स? एकामागोमाग एक प्रश्न सुरू झाले. हे असं विचारलं जातं याची कल्पना होती, लोकांकडून ऐकलंही होतं. पण आपल्याच बाबतीत हे होतंय म्हटल्यावर काही सुधरेना झालं. मी माझ्या परीने उत्तरं दिली, पण प्रश्न विचारले गेलेच नाहीत. म्हणजे तशी कधी सवयच नव्हती. क्रिकेट, सिनेमा अशा इकडच्या तिकडच्या गोष्टींवर चर्चा करून माणसाशी जास्त चांगली ओळख होते हाच आमचा अनुभव. अर्थात कांदे पोहे या प्रसंगात तेवढा वेळ नसतो. थोडक्यात काय तर काही गोष्टी बरोबर की चूक हे फक्त आपल्याला आलेल्या अनुभवांवर ठरत असतं आणि ते आपल्यापुरतंच मर्यादित राहतं. अरेंज मॅरेजची मीटिंग ही त्यातलीच एक गोष्ट. नम्रताने खूप प्रश्न विचारले, अगदी तिच्या चेकलिस्टमध्ये नसलेलेही विचारले. मी नोकरी शोधत असलेल्या गरजूसारखा उत्तरं देत गेलो. तिचं संपल्यावर ती अक्षरशः माझ्याकडून प्रश्नांची वाट बघत बसली होती. तेवढ्यात वेटर काकांनी माझा चना भटोरा आणून समोर ठेवला. आपण आता इकडे का आलोय, कशासाठी आलोय याचं काहीही भान न राहता मी सवयीप्रमाणे काटा चमचा घेतला आणि सरळ भटोऱ्यामधली हवा काढून टाकली. एक विलक्षण आनंद माझ्या चेहऱ्यावर प्रकटला. एकदम आतून खुश होतच मी तिच्याकडे बघितलं आणि तिचा तो भावशून्य चेहरा बघून भटोऱ्यासारखीच माझी पण हवा पार निघून गेली. तुला काही विचारायचं असेल तर विचार की, डोंट हेजिटेट, ती मला म्हणाली. मी पूर्णपणे ब्लँक होतो. ती साधी, सरळ आणि मोकळ्या मनाची वाटली. म्हणजे मला या मुलाची ही माहिती हवी आहे आणि ती मी घेणारच, त्याला काय वाटेल हा विचार न करता थोडीशी अशा गटातली होती. मला तिथेच सगळं समजून गेलं होतं. मुलगी वाईट नाही, 99% ती मला नकारच देईल आणि जरी हो म्हणाली तरी आपण जाणार आहोत का पुढे? हे असं कालपर्यंत कोण नम्रता हेही माहीत नसलेली आज फक्त उत्तरं देऊन आपली बायको होणार, हे असं जमणार आहे का आपल्याला?
तिचा एकीकडे असा स्पष्ट विचार आणि दुसरीकडे स्वतःला नक्की काय पाहिजे, दुसऱ्यांना काय देऊ शकतो, या कुठल्याच आवश्यक प्रश्नांचीही उत्तरं नसलेला, जिभेचे लाड करत बाकी सगळा हवाला नशिबावर सोडून जगणारा मी. एकूणच गणित अवघड होतं हे मला समजलं. इतकंच नाही तर 30 वर्षांपूर्वी ज्या टेबलावर बसून हे पोरगं चविष्ट खवय्या होणार हे कळलं होतं, त्याच टेबलावर बसून आपला हा कांदे पोह्यांचा प्रवासही साध्या वरण भातासारखा सरळ होणार नसून त्यात सर्व प्रकारच्या मसाल्यांची भर पडणार आहे हे मला त्या क्षणी लक्षात आलं. घरी जाताना वाटेत कर्वे रस्त्याच्या अतिशय मोठ्या सिग्नलला थांबलो. धूर, ट्रॅफिकचा आवाज या सगळ्या आल्हाददायक वातावरणात मला पुन्हा माझ्या लग्नाचा सीन दिसू लागला. तोच हॉल, तोच माहोल, तेच स्टेजवरची परिस्थिती मात्र थोडी बदलली होती. अंतरबाटापलीकडे बघणारा मी आता वळून वळून माझ्याचकडे बघत होतो. फेटा आणि मुंडावळ्या यामुळे मला फक्त माझे दात दिसत होते. स्टेजवरचा मी माझ्याकडे बघून हसत होतो. तुझी आता वाट लागणार आहे, हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये, अशा अर्थाने ते कुत्सित हास्य होतं. मी त्याला जोरदार उत्तर देणार तेवढ्यात रस्त्यावरच्या पुणेकरांनी हॉर्न वाजवून मला पुन्हा जमिनीवर आणलं आणि मी त्या हास्याचा आणि दर्शनचा विचार करतच घरी गेलो. असा हा लेख वेटिंग आहे राव या स्वागत पाटणकर यांच्या पुस्तकातला.